घरात अंधार होता, पण तिच्या डोळ्यात प्रकाश जळत होता. जग झोपलं होतं, पण तिची स्वप्न जागी होती. बाप जिवंत होता, पण जबाबदारी मेलेली होती. दारूने घर पेललं नव्हतं, ओझं तिच्या खांद्यावर पडलं होतं. तिचं वय फक्त 8 वर्षांचं होतं, पण हातात खेळणी नव्हती, घरची जबाबदारी होती. भूक पोटात होती, कधी कधी खायलाही नाही मिळायचं, पण डोळ्यात फक्त एकच स्वप्न, शिकायचं. लोक हसायचे, दारुड्याची मुलगी म्हणायचे, पण त्या शब्दांनी ती कधीच खचली नाही. तिची जिद्द अजून पेटली. रात्रीचा अंधार तिला घाबरवत नव्हता, कारण ती अंधारातच स्वतःचं भविष्य घडवत होती. हा अंधारच तिच्या भविष्याची चावी होता. कधी पोट उपाशी झोपलं, तर कधी दिवस खराब गेले, पण तिची स्वप्न कधी उपाशी राहिली नाहीत. आणि तो दिवस आला, निकाल लागला. ती पहिली आली होती. तिच्या मेहनतीला यश आलं होतं. त्या अश्रूंमध्ये वेदना नव्हती, त्या अश्रूंमध्ये विजयाचा पहिला स्वाद होता. स्वप्न मोठं होतं, म्हणून संघर्षही मोठा होता. झोप कमी, मेहनत दुप्पट. प्रत्येक पान उलटताना ती नशीब बदलत होती. प्रत्येक रात्र तिच्या यशाच्या जवळ नेत होती. हात थरथरत होते, श्वास अडकला होता, पण पुढच्या क्षणी तिचं नाव यादीत होतं. ज्यांनी टिंगल केली, जे तिच्यावर हसले, त्यांच्यासमोर आज ती अधिकारी बनून उभी होती. कालपर्यंत हसणारेच आज टाळ्या वाजवत होते. नशीब नव्हे, जिद्द जिंकली होती. दारूने जे नातं तोडलं होतं, बिघडले होतं, तिने यशाने ते पुन्हा जोडून दिलं. परिस्थिती कधीच तुमचं भविष्य ठरवत नाही. निर्धार असेल तर राखेतूनही फिनिक्स उगवतो.